नमस्कार. छायाज रेसिपीजमध्ये आज आपण मुगाची डाळ आणि रवा यापासून खूपच मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवणार आहोत. तर इथे मी मुगाची डाळ घेतली. ही मी 1 तास भिजत घातली होती. पाहू शकता अगदी सॉफ्ट झाले. तर या कपाने मी 1 कप डाळ मोजून घेतली. वजनानेही 200 ग्राम आहे. तुमच्याकडे जर असा मेजरिंग कप नसेल तर एखाद्या घरातल्या वाटीने सगळं साहित्य तुम्ही मोजून घ्या. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये ही अर्धा तास डाळ भिजत घातली तरी चालेल. आता ही डाळ वाटून घ्यायची आहे. तरी ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेते. पाणी अजिबात घ्यायचं नाही आहे इथे. डाळ जास्त आहे तर ही मी 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे आणि वाटताना लागलं तर यामध्ये मी थोडंसं पाणी घालेन. तर इथे पाहू शकता सगळी डाळ इथे मी वाटून घेतली. अगदी स्मूथ अशी वाटून घ्यायची आहे आणि वाटताना यामध्ये मला पाव कप पाणी लागलं. तर पाहू शकता ही अशी घट्टच आपल्याला हवं आहे. आता यामध्ये 1/3 कप रवा घालायचा आहे. 1/3 म्हणजे अर्ध्यापेक्षा थोडासा कमी आणि पावपेक्षा थोडासा जास्त. यानंतर पाव कप दही घालायचे. आता हे सगळं मिक्स करून घेऊया. हे व्यवस्थित एकजीव करून घेतलं. दह्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घ्यायच्या. आता हे खूपच घट्ट वाटतं तर यामध्ये थोडंसं पण पाणी घालूया. तर त्याच दह्याच्या कपामध्ये मी अर्धा कप पाणी घेतलं आहे. त्यातलं थोडंसं म्हणजे साधारण 2 चमचे पाणी इथे मी घातलं आहे. मिक्स करूया. याचं आपल्याला घट्ट असं पीठच तयार करायचं आहे, पातळ करायचं नाही आहे. तर आतापर्यंत मी वाटताना पाव कप आणि आता 2 चमचे इतकंच पाणी घातलं. आता यामध्ये भाज्या घालूया. तर इथे मी गाजर घातला आहे, किसून घेतला होता. यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे. बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे भरपूर. सगळ्या भाज्या मिक्स करून घेऊया. तर आता हे सगळं एकजीव करून घेतलं आहे. आता हे आपण झाकून ठेवूया आणि यावरती घालण्यासाठी एक फोडणी तयार करूया. तर इथे फोडणीसाठी तडका पॅन मी गॅसवरती गरम करत ठेवला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी मस्त तडतडली की अर्धा चमचा इथे जिरं घालायचं आहे. यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत. फोडणी तयार आहे. गॅस बंद करूया आणि आता ही फोडणी या मिश्रणावर घालूया. तर ही फोडणी ऑप्शनल आहे पण यामुळे रेसिपीला मस्त असा खमंगपणा येईल. फोडणी मिक्स करून घेऊया. तर हे पीठ आपण 10 मिनटं झाकून ठेवलं होतं. नंतर यामध्ये फोडणी घातली. झाकून ठेवल्यामुळे यामध्ये जो रवा आहे तो सुद्धा छान फुलला. आता इथे मी इडलीचं भांडं घेतलं आहे. याला ग्रीस करून घ्यायचं आहे. तर इथे दोन्ही भांडी मी ग्रीस करून घेतली इडलीची. आता या तयार पिठामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. आणि इथे मी आता इनो घालणार आहे. तर हे जे पॅकेट असतं इनोचं यामध्ये 1 चमचा इनो असतो. तर यातलं मी अर्धा चमचा इथे इनो घालणार आहे. तर इथे पहा मी हाफ TSP इनो घेतला आहे. आपल्या नेहमीच्या चमच्यामध्ये मी तुम्हाला मोजून दाखवते. पहा अर्धा चमचा आहे. यावरती 1 चमचा पाणी घालायचं आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर याची आज आपण इडली बनवणार आहोत.
खूपच हलकी फुलकी आणि जाळीदार इडली तयार होते. तर इनो टाकून हे असं मिक्स करून घेतलं. आता अजिबात वेळ न घालवता आपल्याला याची इडली बनवायची आहे. इडलीच्या भांड्यामध्ये आता हे पीठ आपण घालूया. वरपर्यंत भरू नका, कारण ही इडली मस्त फुगते. तर इथे मी दोन्ही भांडी भरून घेतलेत. इथे गॅसवरती मी आता कढईमध्ये आधीच पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये हा इडलीचा स्टँड ठेवायचा आहे. झाकण ठेवलं आहे आणि ही इडली आता मीडियम फ्लेमवरती आपण 15 मिनटं वाफवून घेऊया. तर पहा 15 मिनटं झालेत आणि तुम्ही पाहू शकता इडली किती मस्त फुगली आहे, दुप्पट झाली आहे. गॅस बंद करून ही इडली आता थंड करून घेऊया. इथे पहा इडली पूर्ण थंड झाली, काढून घेऊया. अगदी पौष्टिक असा हा नाश्ता आहे आणि झटपट होणारा आहे. तर पहा किती मस्त दिसते इडली. ज्या आपण भाज्या घातल्यात त्यामुळे दिसायलासुद्धा ही इडली खूप छान दिसते. तर इथे ही इडली मी कोथिंबीरची चटणी आणि टोमॅटोची चटणी याबरोबर सर्व केले. या आधीच्या माझ्या व्हिडिओजमध्ये चटण्यांच्या रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही पाहून बनवू शकता. इथे मी तुम्हाला एक इडली तोडून दाखवते. अजिबात चिकट होत नाही इडली. पाहू शकता आतपर्यंत सॉफ्ट आणि अगदी जाळीदार झाले. घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही अगदी झटपट ही इडली बनवू शकता. तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.